डबल सीट बसायचो. अच्छा, बाईकवर नाही, शी करताना. मॅडम तुम्ही पूर्णच रेकॉर्ड करताय का? मी बघितलं 4-5. जॅक. ओय भाई ओय, टेन्शन नाले. आकाश महाले. साईडला एका बाबांना मी जागा दिली. कुठला आहेस तू? आपण USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अंधेरी. हॅलो हॅलो, कंटेस्टंट मी आहे की तू आहे? भाई खूप. अरे हाफ चड्डी. भाई आपको राग आया क्या? नहीं नहीं बाबा, ये तो चित्तेगिरी की आदत है मेरे को. गर्लफ्रेंडच्या बहिणीला डेट केलंय. समोरून देणार मग घेणार का नाही? ही हॅज दिस असं हे काय बोलतात त्याला. अरे देवाने ती वेळ आणलीच नाही, मी हाताने काम चालवतो. गाईज आय वॉन्टेड टू ॲड समथिंग की हा जो कपिल आहे शोचा होस्ट, तर हा शो इंद्रियल असं प्रॉफिटेबल वगैरे नाही आहे. फक्त एक मराठी कल्चर बनवायचं आहे, ते मोठं करायचं आहे, त्यासाठी तो बनवतोय, खर्च करतोय सगळा वगैरे वगैरे. So introducing the host of the show, मराठी कपिल. अरे थँक्यू भाई. एकदा जोरदार टाळ्या भाई आकाशसाठी. कम ऑन. अब रेडी सगळे शोसाठी. मुंबईचे लोक किती चेअर करा. मुंबई पीपल. हां भाई खूप आहे आज. खूप सांभाळून बोलावं लागणार आहे मला. पण ते कपल्स किती आले? कपल्स आले कोणी? कपल्स कोणी नाही. कपल्स एक पण नाही आहे. ते नको. ते कोण होतं? ते एक सिंगल लाईफ बेस्ट आहे. का बरं वाटतं मित्र सिंगल लाईफ बेस्ट आहे? ते तर तेव्हा ना जेव्हा होईल तुझी आयटम. तू आत्ता अंड्यातून बाहेर आलेला वाटतोय बाई. किती वर्षाचा आहे तू? 20 वर्षाचा आहे आणि तुझ्या 4 होत्या म्हणतोय तू. एक्स गर्लफ्रेंड 4 होऊन गेले. हा तेच 4 होत्या तेच म्हटलं. एक्स म्हणतात त्याला. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. तर काय का बरं लास्टवाली का बरं सोडून गेली? तू काय आवडलं तुला तिच्यामध्ये? एक गोष्ट तर ती तुझी 4थी होती, तिचा तू नव्हता 4था. आणि तुला मोकळ्याच भेटणार आहे एवढं लक्षात ठेव. बट ठीक आहे भाई. आर वी रेडी फॉर द शो? एकदा पॅनलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्टार्ट क्लॅपिंग फॉर सिद्धार्थ शेट्टी, क्रेझी श्रुती आणि आकाश महाले. कूल. म्याव आणली. अच्छा, त्याचं नाव बेडूक आहे. पण काय नाव आहे त्याचं? माझं प्रेम बघायचं आहे. कसं दाखवणार? अच्छा येस, तसंच म्याव करते ते, नाहीतर नाही करत. अच्छा ठीक आहे. अँगर इज हर लव्ह लँग्वेज, माय लव्ह लँग्वेज. ओ आत्ताच आम्ही तर आपल्याकडे एक मुलगा आहे, त्याच्या 4 गर्लफ्रेंड होऊन गेलेला आहे. ते आता सगळ्या गोष्टी मॅच झाल्या आहे बरोबर. तू हिचाच भाऊ असू शकतो भाई. हा सक्का भाऊ आहे तुझा? काय असा? आई बाबांना विचारून सांगते. ठीक आहे भाई. बट एकदा सीड बाईसाठी जोरदार टाळ्या भाई. कम ऑन. खूप दिवसानंतर खूप मागं लागावं लागलं सिद्धार्थ भाईच्या, तेव्हा आलाय मराठी. अरे नाही असं काय नाही. परप्रांतीय कोठ्यामध्ये मला बाहेरच्या लोकांना पण संधी भेटली पाहिजे म्हणून. बट ते शेट्टी वगैरे ते स्टिरियोटाइप बरोबर आहे का की हॉटेल एक कंपल्सरीच असतं तुम्हाला? हो, हॉटेल, डान्स बार. म्हणजे कसं आहे की आर्ट फॉर्म जे असतं, नृत्याला आम्ही खूप सपोर्ट करतो. अच्छा, मग ते कुठेही असो, कुठेही असो, कसंही असो. भारी भाई. एकदा जोरदार आहे भाई सीड बाईसाठी. गेट ऑफ क्रेझी श्रुती. एकदा जोरदार आहे श्रुतीसाठी. श्रुतीला फॉलो करतो इंस्टावरती असे बेंडूक धरून, पाल धरून. हां, मला नंतर खूप तुझी कापेल बरं का मी आता. पालाची शेपटी इज लाईक सो गुड. पालीपेक्षा पालाची शेपटी इज नाईस. कोणी बोललं? कोण? ओ हा हाय. ठीक आहे. हे बहीण भाऊ टॉक्सिसिटी पहिल्यांदा बघतोय भाई मी. खतरनाक भाऊ आहे. तिकडेच बसलाय. हा तेच. नाही तोच आहे. नाही, भाव नाही बोलत आहे. हा, मग? भाव नाही बोलत आहे.
अच्छा तू अरे बोलला? हा. तू पण त्याचा मित्र आहे? अच्छा झाला 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 मित्र आम्ही मित्र साईडला झाला. बसलोय बरं का. झाला ठीक आहे भाई. एकदा जोरदार आहे भाई आकाश महालेसाठी कमॉन. आकाश भाई बघ ना नेहमी ट्रॅव्हल सोलो ट्रॅव्हलिंग वगैरे आता 36 जिल्हे करून आलाय भाई. कुठं अच्छा यातच खुश आहे तुम्ही भाई. काय कुठं भारी एक्सपिरियन्स कुठं होता आकाश? कोणत्या जिल्ह्यामध्ये भारी मजा आली? गोवा होता 27वा जिल्हा तर 37 तिथे सगळ्यात जास्त क्रेझी काहीतरी केलं तू? गोवा सगळ्यात भारी जिल्हा आहे. इथूनच चालू झालं मॅडमचं भाई. मला हे जज पुढंच बसली भाई मग ते गोवा जिल्हा नाही आहे. अच्छा ठीक आहे तेच बोलवणारच आता आम्ही थांबा. ठीक आहे लास्टची खुर्ची माहिती आहे अल्ट्रा लिजन फॉर्मॅट असतो आपला. तुमच्या ऑडियन्समधून कोणतरी येऊन तिथं बसणार आहे. ठीक आहे एकदा अल्ट्रा लिजनसाठी जे पण रेडी आहेत किंवा इंटरेस्टेड एकदा हात वरती करा मित्रांनो. आकाश कोणाला यू कॅन चूज भाई. मी तर पहिले मुलीलाच बटवेल यार. अरे ये अरे एकदा जोरदार टाळ्या भाई कमॉन जोरदार टाळ्या. हॅलो 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 हॅलो. हाय माझं नाव शैलजा आहे. आणि तुम्ही काय करतात? मी मार्केट रिसर्च. काय करता? स्थळ बघते रे सध्या. जेव्हा बोलवलं तेव्हा तुम्ही आले नाही. स्थळ शोधते. आता मी वधूवर ती आकाशची बहीण आहे. मंडळासारखं अरे, इंट्रोडक्शन sorry. देणार. ती पण स्थळ बघते ती रिजेक्ट करते. हां तुम्ही काय स्थळं बघतायत आता? किती बघून झाले? प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही पण तेच चालू आहे का? अनुरूपवर रिजेक्ट करून आणि म्हणजे सिलेक्ट करून तसे 50-70 झाले असतील. अनुरूप काहीतरी साईट असते Dating app आहे. तुम्ही मॅट्रिमोनियल कधी हिंज ट्राय केलाय का? तो चांगला आहे बेटर आहे. नाही अनुरूप वरून बेटर आहे तो. आम्ही संस्कारी हिंज. अरे काय म्हणजे संस्कारी म्हणजे अनुरूप. काय? हे काय म्हणजे? ठीक आहे भाई. सो आर यू गाइस रेडी फॉर द फर्स्ट ऍक्ट? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फॉर ऋषिकेश पाटील. सो मी ऋषिकेश पाटील. मी एक वेटनरी डॉक्टर आहे आणि आज मी मिमिक्री करणार आहे. सो कपिल भाई एक लिस्ट आणली आहे मी. तुम्ही फक्त नावं घ्या त्यातले एक एक. कुत्रा. प्लीज सरडा. नाही पण तुम्ही करता तुम्ही आता काय म्हणाल तुम्ही कसली मिमिक्री करता? हे आणलेत ना नावं. नाही नाही तुम्ही ते टर्म काय यूज केली? मी वेटरनरी डॉक्टर आहे मिमिक्री नाही करत त्याची. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. Can't relate, can't इशारांवरती relate. Can't relate. त्यासाठी अभ्यास Can't करून relate. एक्झॅक्टली. नाही एक मिनिट अभ्यास नाही पास झालं बास झालं एवढंच असतं. मग तेवढ्या पण तुला ह्याच्यामध्ये म्हणायचं होतं ना? हो हो. बट 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 नो डोंट बी सॉरी. मॅडम तुम्ही पूर्णच रेकॉर्ड करताय का? मी बघितलं 4 कॅमेरा लावले आपण 5. एवढा खर्च केलाय. मी बघितलं 2 मिनिटं 4 मिनिटं तुमच्याकडून स्लिप घ्यावं लागेल हा अँगलची आम्हाला. तुला स्टार देणार होते पण मी तुला स्टार देणार नाहीये. ऐकल्यावर दिलं पहिलेच? असतं, तुम्ही ऐकत हो असेल. पहिले. ठीक आहे ऑगी. हे ऑगी जागो प्यारे जागो सुबह सुबह उठ के ब्रश करने का मजा ही कुछ और है भैया इन कॉकरोचों ने मेरा जीना हराम कर दिया है भैया बचाओ भैया. जॅक. ओए भाई ओए टेंशन ना ले जब तक तेरा भाई जिंदा है तुझे कोई नहीं छू सकता. ओए नाना मुन्ना बच्चे बंदूक से नहीं खेलते. बॉब. आओ ढाक टिके आओ मैं तुझे खाऊ कन्ना चूस के. रणवीर सिंग. वो मिट्टी है हिंदुस्तान की वो मयूरपंख मुगल सल्तनत का पेड़ जिसकी जड़ें हैं दिल्ली. अरे तू कोण यार? और वो फिर मराठा साम्राज्य का जड़ पे वार करो तो बड़ा से बड़ा पेड़ भी ढेर हो जाता है. आकाश महाले. लिहिले त्याने नाव लिहिले तुझं. साईडला एका बाबांना मी जागा दिली मग त्यांनी विचारलं कोण असतं. तू बोल. साईडला मी एका बाबांना जागा दिली त्यांनी विचारलं जेवलायस का? मी म्हटलं भाई साहब एक नंबर भाई. भाई माझ्यापेक्षा भारी केलंय. सैफ अली खान. वाह यार बेबो मैं तुम्हारी बातें सुनना चाहता हूँ. मैं जब से तुम्हारी बातें सुनने की कोशिश कर रहा हूँ लेकिन वेर इसका बाप आई मीन नवाब. सॉरी यार बेबो बात तो सुनो यार. निळूजी फुले. अबे भाई वाले वजला. मिकी माउस. ओ मुस्का मिकी माउस क्यों बैठे हो खाली बजाओ ताली. क्या आपको कहीं श्रुति दिखाई दे रही है? कहिए मेरे साथ हो टू लॉर्ड. खूप भारी भाई. रामदास आठवले. मी सांगतो ऐकतो.
मध्य प्रदेशमध्ये आहे भोपाल, देवकीनंदन गोपाल. दर अर्ध्या तासात लागते सीट शेट्टीला खायला, आणि सकाळ झाली नाही तर आकाश चालला फिरायला. चिंगम अय्यो माँ, चिंगम के चंगुल से बचना इम्पॉसिबल. बोले तो इम्पॉसिबल. एक लास्ट घेऊ आपण. रवी किशन. हाँ अरे बाबू साला जिंदगी झाड़वा फिर भी घमंड वाह बाबू. अरे जोरदार टाळ्या भाई, जोरदार टाळ्या. ब्रो तुझ्या प्राण्यांना तू हे ऐकवून दुरुस्त करतो? नाही मग काय करतो त्यांना? मी असं ऐकलंय व्हेटनरी डॉक्टर त्या बैलाच्या हात टाकतात असं मागून. हातात नाही, रेक्टम. बाबा कोणता बैल काय करतो असं मागून कुठे गेलेला असतो? कुठे दुकान कुठे आहे तुझं? माझं दुकान नाही, मी आता स्टुडंट आहे. स्टुडंट आहे. येस मी मास्टर्स करतो इथं मुंबई वेटरनरी कॉलेज परेलला. अच्छा, इथेच करतोय. बरं. आणि तुला का बरं जायचं होतं वेटरनरीला? म्हणजे काय असंच प्राणी आवडतात म्हणून? हो. आणि तुला? MBBS ला नंबर नाही लागला त्यामुळे मी वेटरनरी. ओ अच्छा. याच्यामुळे वेटरनरियन मध्ये जायचं. म्हणजे MBBS जर माझं पहिलं प्रायोरिटी ते होतं घरच्यांमुळं. आणि ज्यांचा वेटरनरी लागत ते झुलॉजी करतात. एक्झॅक्टली. ट्रू, इट इज ट्रू. भाई काय, पण आता शिकतोय म्हणतोय तू, आहे ना? हो. खूप भारी भाई. बाकी काय आता आणखी स्टँडअप वगैरे करतो तू? नाही एवढं नाही केलेलं, हेच करू शकतो. आणि डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट काय आहे असं सांगितलं तर मग इट इज अ सिक्रेट असं बोललं ते चालत नाही. ते आपण असं बोलायला आलो तर मग बोला, असं माझं म्हणणं आहे. हां, असं काय नाही म्हणजे खास काहीच असेल. आहे टाइम निघून जाईल आता. आठवायला लागेल मला. तू रिलेशनशिप मध्ये नव्हता कधी? नाही असं स्ट्रेंज असं काय नाही. एक रिलेशनशिप मध्ये काय स्ट्रेंज बघतोय तू? ठीक आहे. नाही पण तू तुझं याच्यावर पण बघितलं, तू असं म्हणजे ऍक्टरच्या आवाजात कुत्र्या मांजरीचे पण आवाज काढतो. काढलेले एखादं कोणतं तरी नाना पाटेकर. भाऊ. नाही, नाना पाटेकर यांचा आवाज नाही, तो त्यांचा कुत्र्याचा आवाज. ओके. तुझा फेवरेट प्राणी कोणता आहे? डॉग. असं ट्रीट करायला असं फेवरेट म्हणून काय नाही. साप वगैरे ट्रीट केलाय का? नाही, मी नाही केलंय पर्सनली. येतात बट मी नाही केलं. म्हणजे तू अवॉइड करतो त्यांना? नाही अवॉइड असं नाही. एनाकोंडा. आवा काढू. अरे ओ माय गॉड. कसं आहे? शैलजाला काहीतरी विचारायचं होतं. हां, तू इथे लिहिलंयस की तुझ्यात बिनकामाचा टॅलेंट आहे, दॅट यू आर गुड इन गेसेस. काय गेस करतोस तू? अरे तुक्के मारतो मी असंच एक्झाम्स मध्ये, किंवा मग असं मॅच सुरू असला ना. आणि तू वेटरनरियन डॉक्टर बनलायस? हा नाही ते नंतर लागलेत पीजीच्या वेळेस. गेस कर ना. आकाश कोणाला डेट करतोय? गेस कर. मी एक गोष्ट गेस करू का? हा. तू मलकापूरची आहेस? 7 वाजता होता का तुझा? तू MSM इंग्लिश स्कूल मध्ये होतीस? अनुरूपवर तुम्ही अनुरूपला भेटले भाई. मी नाव ऐकून ओळखलं. शी वॉज 2 years senior to me. She was in my school only. अच्छा. अरे स्टॉकर. तू मलकापूरचा आहेस? एक्झॅक्टली. काय याचा डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट? मी जो प्रश्न विचारला तो तुम्ही इग्नोर करून टाकला. मी नाही करते, तो करतोय. हा, तुझा क्वेश्चन विचार छान बोलतेस. सांग ना. डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट सांग. डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट माझं असं काय आहे, एकदा एका मुलाने मला प्रपोज केलेला. मग मी नाही बोललो ना. मी काय करणार? चांगला माणूस आहे तो. एक्झॅक्टली. म्हणजे सपोर्ट नाही करत का त्या लोकांना? असं काय नाही. मला सपोर्ट केला म्हणजे चढलो पाहिजे का? अरे आकाश म्हणजे काय, त्याला नाही आवडला असेल तो. म्हणजे दुसरा आवडलेला का मग कोणी? काय? दुसरा आवडलेला? नाही मला मुलांमध्ये इंटरेस्ट नव्हता ना. सो नव्हता. पास्ट टेन्स. त्यावेळेस आकाश दिसल्यावर तुझे विचार बदलले? आकाशचे नक्कीच बदललेत. आकाश काय काय सांगतोय मला. तू प्रॉपर कुठं? मलकापूरचा. काय भारी काय देतो मलकापूरचा? मलकापूरमध्ये असं स्पेशल पेढा आहे फक्त एक जानीमालचा. अच्छा. गुन्हेगारी होती तिकडे? हा, झालेली. चाकू बिकू ठेवला? त्यांना विचार की गुन्हेगारी. हो अच्छा. मलकापूरला होती की? एवढं नाहीये, फक्त एकच मर्डर झालंय. एकच. हे काय क्रायटेरिया आहे तुमचा? एवढं नाही. किती नंतर तुम्हाला वाटतं की हा घाबरायला पाहिजे? भाई एवढं कॅज्युअली म्हटली भाई, एकच मर्डर झालं. खूप वर्षापूर्वी.
कोणाला फ्रेश काहीतरी हवं, फ्रेश काहीतरी, कोणाला घोपलं नाही वगैरे, इंटरेस्टिंग काय म्हणजे होत असं नाही असतं ना, दोनदा पेंटिंग केल्यावर पेंटर होत नाही, दोनदा कुक केल्यानंतर शेफ होत नाही, तसं मलकापूरचे लोक एवढे कॅज्युअल आहे का मर्डर बिटरला घेऊन? नाही आम्ही बाहेर येऊन ती मुळातच कॅज्युअल असेल तर मला माहित नाही. अगं ते कॅज्युअल नाही, ती म्हणते मी बाहेर येऊनच कॅज्युअल झाली, ते कॅज्युअल नाही म्हणते आम्ही. हे कसं असं म्हणजे कुठून ऍक्टर वगैरेचे आवाज काढायचे कुठून स्टार्ट झाले? हे ॲक्च्युली लहानपणीपासूनच मी असं कॉपी करायचो थोडं. फर्स्ट इयरमध्ये ॲक्च्युली फर्स्ट टाइम परफॉर्म केलं मिमिक्री. त्यावेळेस माहीत नव्हतं कसं होईल, बट मस्त झालेलं. आवडता ऍक्टर कोणता आहे तुझा? ॲक्टर बरेच आवडतात, शाहरुख खान, सैफ. अरे मराठी लेजेंडच्या शोचं नाव नाना पाटेकर. लगेच नाना पाटेकर झाले भाई, लगेच चेंज. मराठीमध्ये नाना पाटेकर. काय कोणता मूवी आवडतो त्यांचा? नटसम्राट. नट सम्राट बघितलाय? नट सम्राट फॅन्स बघितलाय सगळ्यांनी नट सम्राट? बेस्ट ब्रुटस. पण तू स्टँडअप कॉमेडी करू शकतो ब्रो, बिलकुल ट्राय नको करू. आय विल ट्राय. मलकापूरचा पहिला स्टँडअप कॉमेडियन. मला वाटतं तुला खूप जास्तच काहीतरी ट्रॉमा पोहोचलाय माहिती मलकापूर. हे कुठून तर घेऊनच येते मलकापूर भाई. शैलेच्या एखाद्या मुलामध्ये काय गुण बघते तू, तुला आवडेल? अच्छा, त्यांना पण घेऊन आली तू सोबत? नाही जो ठीक आहे. त्याला ट्रॅव्हल आवडायला हवं. आणि काय आवडायला हवा? ट्रॅव्हल म्हणजे हा, ट्रॅव्हल आवडायला हवा. आणखी खूप अरे भाई. तू रिजेक्ट का केलं? कारण काय होतं रिजेक्ट करायचं? अरे ते नोट्स घेतोय आकाश. हा तेच. तर एक मुलगा असा होता की तो मला बोलला की तो त्याच्या फ्रेंड्स सोबत खूप जास्त हँगआउट करतो. ऐक ना आता 3 times in a week वगैरे असं. सो ही हँग्स आउट विथ हिज फ्रेंड्स. म्हटलं ठीक आहे, मग माझे पण लोक आहेत इथे पुण्यात, माझे पण फ्रेंड्स आहेत, सगळे आहेत, तर तुला पण त्यांच्यासोबत भेटायला लागेल वगैरे. पण मग तो मला बोलला की तुझं तर लाईफ चेंज होईल ना लग्नानंतर. हे तुम्ही असे डेटवर गेल्यासारखं आम्ही तिकडे बसलोय भाई. हा बोल. अरे भाई मी इथे उभा आहे भाई, तो भाई आम्ही म्हटलं विसरलेलो भाई. विषय काढू नका माझ्या समोर, कारण की मग मी बोलायला लागले ना, नाही थांबणार. हा भाई, ती एकदम थेरपी सेशन मध्ये घुसली माहिती एकदम. माझे चार्जेस खूप वाईट साऊंड करते. ठीक आहे, आकाशने सगळ्यांना पैसे दिले. दीदी सॉरी दीदी, माझ्या बहिणीने सांगितलंय दीदी बोल. शैलजा ताई, शिलाजीत खाई. एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे भाई. खूप जोरदार टाळ भाई. थँक्यू भाई, थँक्यू. तो प्रत्येक ॲक्चर 10 जणांना चिठ्ठ्या भेटतील, 10 कमी. तुम्ही फक्त आउट ऑफ 10 तुम्ही जे पण तुम्हाला वाटतंय तुम्ही जज राहणार त्या राऊंडचे. सो तुम्ही मार्क्स देऊन टाका. लास्टला ज्याच्यामध्ये असेल तर ही विल बी द विनर ऑफ द शो. ठीक आहे, कूल, थँक्यू. ठीक आहे. सो नेक्स्ट अल्ट्रा लेजंडसाठी एकदा हात वरती करा मित्रांनो. मुलगी अगं बोलव ना. ये ना. ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या भाई मॅमसाठी. छान नाव घेतलंस ना, श्रुती. हाय, काय नाव आहे मॅम तुमचं? हर्षदा. ठीक आहे. थोडं भीती वाटते ना, फर्स्ट टाइम असं आलं स्टेजवर तो. इट्स कूल. नाही ठीक आहे, काही नाही, चिल. तर नेक्स्ट ॲक्टला बोलूया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फॉर दर्शन दळवी. Hello, myself Darshan Dalvi. I am a UPSC aspirant plus stand-up comedian, rapper, India's first CP model, and also I'm para-athlete. So मी आज इथे रॅप परफॉर्म करणार आहे. माझं गाणं आहे, माझी ॲक्च्युली 3 गाणी आहेत, पण मी कन्फ्यूज आहे. सो मी नातेवाईकांवरती एक गाणं डिस्ट्रॅक्ट तयार केलं आहे. सो त्याचं नाव आहे मेरे घर के घटिया 4 रिश्तेदार. सो चालू करू? हो प्लीज. अच्छा, हास्ययात्राची ऑडियन्स आली आहे काय नाही, इग्नोर. हां. मेरे घर के घटिया 4 रिश्तेदार, मेरे घर के घटिया 4 रिश्तेदार, मेरे घर के चूतिया 4 रिश्तेदार, दिमाग की माँ बहन करते बार बार, ये रिश्तेदार साले मारेंगे मुझको ताने मारने के लिए चाहिए बस बहाने नहीं मिले तो होती उनकी चिड़चिड़. चायला ह्यांच्या डोक्याला लागली आहे किड. मेरे घर पे आना चाहते, खाना चाहते चिकन भात, मैं नहीं करना चाहता फीड. नाईलाज आहे माझा, व्हॉट शुड आय डिड.
ऐसे मेरे घर के 4 रिश्तेदार, मेरे घर के चूतिया 4 रिश्तेदार, मेरे घर के भड़वे 4 रिश्तेदार, दिमाग की माँ बहन करते बार बार, ये रिश्तेदार साले मेरे लिए बुनते रहते जाले, चमड़ी से है गोरे लेकिन नीयत से है काले, बार बार मुझको ये चूतिया ट्रोल करते जा रहे हैं, मैं नहीं भाव देता इन चूतियों को, ये लोग समझ नहीं पा रहे। ऐसे मेरे घर के 4 रिश्तेदार, मेरे घर के चूतिया 4 रिश्तेदार, मेरे घर के घटिया 4 रिश्तेदार, दिमाग की माँ बहन करते बार बार। भडवे भडवे बोलला परत. अरे एवढ्या साध्या चेहऱ्यानी भाई मारून टाकली भाई. ॲक्च्युली डिस्क्रिमिनेशन वल्नरेबिलिटी फेस केली आहे, दॅट्स वाय. ओ अच्छा अच्छा. मला वाटतं पैसे पण घेतले तुझ्याकडून त्यांनी. भडवे वगैरे बोलतो तू त्यांना. एक ट्रॉमा असा होता, माझा एक काका आहे, तो ना माझा हात घेतला त्याने आणि त्याच्यावरती फार्ट केलं आणि माझ्या नाकावर लावला. प्यायलेला का तो? नाही, नाला सोपाऱ्याला राहतो. अरे किती वर्षाचा होतो तू तेव्हा? मी तेव्हा 12 वर्षाचा होतो. अच्छा. तर तुझी काय रिॲक्शन होती म्हणजे? तेव्हा एवढं कळायचं नाही, मग वास घेऊन झोपलो. म्हणून म्हणतो पूर्ण स्टोरी माहीत करून घेऊन जा. सिंपती भेटतच होती, लगेच वापस आली बाई. नाही, मला सिंपती नाही आवडत, सो दॅट्स वाय मी टॉपिक केला. पादाचा ट्रॉमा आहे मग तुला असं? काय पादाचा ट्रॉमा आहे? पादाच्या वासाचा. अरे ते खुश झाली बाई. तू आत्ता खूप असं छान वाटतोय, पण ह्याच्यामध्ये असं वाचल्यानंतर वाटतं की तू खूप सॅड आहेस म्हणून. हा, ॲक्च्युली रिसेंटलीच माझा एक चांगलं असं फ्रेंडशिप चालू होता. रिसेंटली माझं एक चांगलं फ्रेंडशिप चालू होतं. सो एक पर्सन होता, सो त्या पर्सनला दुसरा पर्सन मिळाला. सो माझे काहीतरी वेगळे फिलिंग्स होते. सो मुलीसोबत काय? मी हां, मुलीसोबत. सो पर्सन बोलण्यापेक्षा तू चेंज नाही केलं ना लास्ट मोमेंटला आता? नाही. ठीक आहे, मुलीसोबत स्ट्रेट आहे मी. हां, ठीक आहे. हां, सो हां, असं झालं तर मला वाटलं की मी डिग्निटीने साईडलाईन व्हावं आणि ॲक्सेप्ट करावी सिच्युएशन, बस. अच्छा. पण फ्रेंड होती ना. हां, पण एखाद्याला येतात ना फिलिंग्स, काय करणार. ब्रो, पॅरा ॲथलीट आहे म्हणजे काय केलं तो असं? ॲक्च्युली मी ट्रेनिंग करतोय सध्या, जॅव्हलिन थ्रो. जिंकलो नाही आहे, ट्रेनिंग चालू आहे. आम्ही टाळ्या का वाजवल्या त्यासाठी? ब्रो ऐकून घे, मी फर्स्ट CP ॲथलीट आहे इंडियाचा, कारण की माझ्या आजाराची लोक सगळे व्हीलचेअरवर पडलेत आणि मीच एकटा चालतोय. सॉरी भाई. नाही, ठीक आहे, लोक बोलतात, मला फरक नाही पडत. खूप भारी. हाच तो भडवा 4 रिश्तेदार. हा भाई, तू काय 19 वर्षाचा आहे फक्त? खूप भारी. बरं, ठीक आहे भाई. त्याने लिहिलंय ना, मला कोणाची लाज वाटत नाही, लोकांना माझी लाज वाटते. हो, ॲक्च्युली फ्रेंड्स माझ्यासोबत स्टोरी मेन्शन करत नाही. फोटो काढतात पण स्टोरीला मेन्शन बॅक देत नाही. मग मी डिलीट करून टाकतो, का तर ते असं इन्सल्ट वाटतं थोडं. अच्छा. परत बीटी. आणि इथे मला लगेच घेऊन जाते. चांगलं असेल तर बोल ना यार. प्लीज काहीतरी थोडं चांगलं पण बोल भाई, प्लीज. असं नको वाटायला तुझ्या परफॉर्मन्स मध्ये की साली पॅनलवरच हरामी लोक आहेत. हो, एकदा मी एका पार्टीमध्ये गेलेलो. सो माझा एक फ्रेंड होता, तो मला विचारतो तू ड्रिंक करतोस का. सो मी बोललो मला ड्रिंक नको तसा, पण आधीच मी बेवड्यासारखाच चालतोय. ओके, तू बोललोय बरं का भाई? हो, मीच बोललो. असं नाही की आमच्या मनात नव्हतं. खूप गोष्टी आम्ही पण कंट्रोल. पुढे इथे पण त्यांनी लिहिलंय की त्याला नातेवाईक आणि ब्रॅकेट मध्ये लिहिले नाला सुपारावाले. एवढं कावड राग आहे भाई. असं काय केलं तर पादनाळा मामा तिकडच होता का? काका रे, म्हणजे एका फार्टचा एवढा त्रास झाला. मी आणि माझं डबल सीट बसायचो. अरे फार्टचा नाही फक्त, तर मग तो स्मेल येतो ना, ऑब्विसली. इट इज नॉट दॅट. काय मी पुढे असायचो, मग पाठीमागे असं उलट बसायचो आम्ही. भाऊ माझ्याकडे हात दाखवला तिने. ओम, डबल सीट माहिती आहे ना कसं बसतात? हां. अच्छा, बाईकवर नाही, शी करताना. लहान आणि तू बोलत होता का रे? लहान असताना. हो म्हणतोय तो पण. किती वर्षाची गॅप आहे तुमच्या दोघांमध्ये? 2-3. ठीक आहे ना, तो 2007चा आहे, मी 4ची आहे. अच्छा, पण अरे मग ठीक आहे ना.
पण डबल सीट असं असायचं स्कूलला. तुम्ही ऐका मला इमॅजिन होते. करा मी तुला चालली करायचं मला इमॅजिन. त्याला अजून एक ट्रॉमा आता. तो बोलला एवढं काय आता आयुष्यामध्ये घेऊन फिरतोय, काय ऐकतोय मी. पिंपरी चिंचवडवाले ठीक आहे, यांचं टाकून दे. तिकडचीच आहे ना तू. चालतं तेवढं चालतं. इट इज फाईन. वी आर सिबलिंग्स आणि आम्हाला स्कूल लवकर असायची. श्रुतीला म्हटलं हे तू काही रिझन नाही. ठीक आहे, आहे रिझन. ऑर्डर थोडी कम्प्लीट करतो दोघांना पकडून. हा संपला. नाही म्हणजे आधी जे उठायचं ना, दॅट पर्सन यूज टू सिट लाईक पुढच्या साईडला इंडियन टॉयलेटच्या ह्याच्यामध्ये, आणि नंतर मग दुसरं आल्यानंतर ठक 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 असं नॉक करायचं, आणि नंतर मग दरवाजा उघडच राहायचा. ॲक्च्युली हॅलो कंटेस्टंट मी आहे की तू आहे? तू हिला स्टार दे आता. बरं, तू रॅपर लिहिलेस स्वतःला, तर तू अजून एखादा रॅप आहे का चांगला? आहे. प्लीज गो. सो केट्या कोणाला लागल्या तिकडे? एटी कोणी हात नाही उचलत त्यांना पण शिवाय पड. केटीवाले चुतिया. जाऊ दे, मी माझ्या लाईफवरती रॅप लिहिलाय, तो बोलतो. केटी सिद्धार्थ शेट्टी त्याची मोठी गोटी. तो शांत बसलाय, तो बोलायला लागला ना तर तुझी. अरे कारण की ठीक है. सिद्धार्थ भाई, आपको राग आया क्या? जैसे नहीं बाबा, ये तो चुत्तेगिरी की आदत है मेरे को. सो मी माझ्या लाईफवरती गाणं लिहिलेलं, म्हणजे मी लोकमान्य नगरमध्ये राहतो, पाडा नंबर 4. सो त्याच्यावरती आहे. पाड़ा नंबर 4 बोले लोकमान्य नगर, अकेला इंसान मुझे किसी की नहीं फिक्र. पाड़ा नंबर 4 बोले लोकमान्य नगर, अकेला इंसान मुझे किसी की नहीं फिक्र. मेरे बारे पूछ लोग करते मेरा जिक्र. पीता हूँ जूस छोटे पीता नहीं लिकर. रहता हूँ अकेला मेरे साथ मेरे टीयर. कोई नहीं रहता मेरे दिल के नियर. मुझे फ़र्क नहीं पड़ता, आई डोंट गिव अ शिट. बचपन से मेरी माँ ने मुझे बनाया है डीट. एक बार बोलूँगा ना करूँगा मेरे पीठ. शरीर से हूँ लंगड़ा लेकिन सीधी मेरी सोच. मुझसे अगर भिड़ना तुझे 10 बार तू सोच. हर बार मिला धोखा जैसे खाना मिलता रोज़. कभी कभी लगता मैं हूँ माँ बाप का बोझ. जब मिले रिश्तेदार झटो ताने मारे रोज. पाड़ा नंबर 4 बोले लोकमान्य नगर, अकेला इंसान मुझे किसी की नहीं फिक्र. पाड़ा नंबर 4 बोले लोकमान्य नगर, अकेला इंसान मुझे किसी की नहीं फिक्र. खूप अरे भाई तू चांगलंच करतो. ऑडियन्स सर मी लगेच शिवीवरच टाळ वाजवला बरं. झाटू बढवा त्यावरतीच चांगलंच. हा पहिला रॅप व्हायला पाहिजे होता. हा खूप भारी. माझा हा सिक्वेन्स होता, पण अचानक नातेवाईकांचं वाचलं तर मला मग तोच आधी पुढे राग. कधी असं केलंय का फॅमिलीवाले एकत्र नाही, मी जातच नाही. मी जातच रॅप नाही करतो मी आणि त्यांच्या समोर मी ना अरे रॅप करतो हा म्हणजे करून दाखव ना. नाही मी तुमच्यावरतीच काहीतरी लिहिलंय मी त्यांच्या बडवा चित्त्या इथं केलं पाहिजे. मला ॲक्च्युली त्यांच्यात राहून सफोकेटेड होतं. सो मी आमच्या गावी ना, आमचं मोठं घर आहे कोकणात. सो आमची 26-27 खोल्यांची असा मोठा वाडा आहे. सो ना आम्ही त्याच्यात 35 ते 40 जण घरात राहतो. ओके. सो एवढ्या सगळ्या नातेवाईकांना बघून मला खूप असं उलटीसारखं होतं. सो मी माझ्या खोलीतच बसून माझा अभ्यास आणि बाकी सगळं करतो. काय अरे लिखाण का, मी बुक पण लिहितोय, स्टे अलोन स्टे सेफ. सो त्याच्यावर स्टे अलोन स्टे सेफ स्टे. तर ठीक आहे भाई, एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे दर्शन दळूसाठी. तर अल्ट्रालिजनसाठी बाई मुलगा आला पाहिजे कोणतरी. बाई बोल काय नाही, कर काही हरकत नाही. हा तो हा भाई बोलशील ना चालू ऍक्ट मधून? नाही तर रे बघ आता भाई खूप भारी बोलले भाई. तसं एकदम थोडंसं ऍक्टिव्ह राहा. ठीक आहे ठीक आहे. सागर पण वशिलाच्या कोटामधला आहे. वशिला. हॅलो सागर भाई. हॅलो काय सागर भाई काय करतोस तू? हाय, माय नेम इज सागर. मी एक ट्रेकिंग ऑर्गनायझेशन ओन करतो. अच्छा. माझं याच्यात मास्टर्स झालेलं आहे टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई म्हणून. बरं. आणि अरे याचा पण कोर्स आहे का? येस. नाव काय एवढं माझं नाही, तुझ्या इन्स्टिट्यूटचं आपलं, तुझ्या ट्रेकिंग ग्रुपचं वंडर विथ वाईल्ड. ओ भारी यार, मी खूप नाव ऐकलंय. ट्रेकिंगला येतात. आकाश पण आमच्यासोबत येतो ट्रेकिंगला. खूप चांगली आहे याची वंडर विथ वाईल्ड. येस. मित्राचं प्रमोशन करावं लागतं यार, मित्र आहे. थँक्यू गाईज. ओके भाई खूप भारी. सागर भाईसाठी टाळ्या भाई एकदा. बाकी पहिल्यांदा कोणी गावाकडनं शहरात येतं तेव्हा कोणतरी मित्र असतो जो आपल्याला राहू देतो 4-5 दिवस, सेटल होत नाहीपर्यंत. तो हा आहे सागर.
सागरने मला त्याच्या हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं 1 महिना आणि त्याच्या हॉस्टेलला खूप टेकणं होते म्हणून मी सोडून दिलं. पण मला अरे हाय, तुम्ही बोललेच नाही तेच म्हटलं. बोला बोला तुम्ही, काही हरकत नाही. तुम्ही सोबत आलेले का तुम्ही दोघे? तुम्ही कोण सोबत आलेले? तरी एवढं कसं भारी? नाही नाही खूप भारी. बोला तुम्ही मॅम. अच्छा, घरी नाही बोलून देत असं. ते तर दिसतं. हां ठीक आहे. ठीक आहे, एकदा पुढच्या ॲक्टसाठी जोरदार टाळ्या फॉर सोहम जाधव गाईज. माझं नाव सोहम जाधव, मी बदलापूरवरून आलो आहे. ठीक आहे. हेल्प करा छोटी. ठीक आहे. ओके. यार असं नाही, मी चालू असं नाही. नीट करा. ठीक नीट. अरे we are not musicians, come on. क्या बात है भाई. थँक्यू गॅस. थँक्यू. त्याच्यानंतर गा ना तू. नाही नको. असं नको बोलू तिला. नाही मला वाटलं ती गायली म्हणून असं गायला, तुम्ही मेमरी केली त्याची. नाही अरे Okay, भाई, उधर नहीं जाने का भाई. ठीक आहे भाई. सोहम खूप भारी भाई. काय तू ॲज अ जॉबच म्युझिशियन आहेस? हां. बरं, तू ते डफली वाजताना असं कर. ते होत होतं का? अच्छा, तुला पण नाही कळलं? काय तुला पण नाही कळालं झालं म्हणून ते? माझं ना होतं ते. माहिती. चिडवलं जातं मला त्याच्यावर बाहेर. आता सोड. नाही चिडवत नाही, म्हणजे विचारतो. मला वाटलं काही असं नाही निघत नाही असं. नाही. मसल मेमरी झाली. मसल मेमरी. तर कधीपासून हे मी लहानपणापासून वाजवतो. फॅमिली बॅकग्राऊंड. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणून आजोबांपासून सुरू झालेली लेगसी. जसं म्हणतात की गिटार वाजवणाऱ्या मुलाला मुली इम्प्रेस होतो, तसं नाही होत. नाही झाल्या. तर नाही झाल्या. सांगतो ना तुला की ॲक्शन तर सेमच आहे, फक्त वेगळ्या ठिकाणी करून बघ तू. तिकडे पण वाजवताना असं करतो का? तुला तुझा पीपल प्लीजिंग स्वभावाचा राग का येतो? खूप राग येतो मला. खूप राग येतो. मी का पीपल प्लीजिंग आहे का माहीत, पण राग येतो. काय चांगला स्वभाव आहे यार, ते चांगलं आहे. पण म्हणजे थँक्यू, प्लीज आणि काय कसं काय करतो? प्लीजिंग एकदम की भाई नाही तू मला चापट मारली तर भाई सॉरी तुला.
हेच असं आहे माझं, पण मारू नको. पुढच्यान तुला नाही मी नाही मारतो. पुढच्यान तुला बरं एक काम कर, बाहेर एक कंटेस्टंट गेला त्याचा हात घे आणि तू फक्त हात घेऊन ठेव, त्याला कळेल काय आहे ते. अच्छा हां आणि सांग मला मी नाला सुपारायचा आहे. माहिती आहे मला रेफरन्स. प्लीज. आणि डेट बद्दल लिहिलं ते सांग ना भाई थोडंसं. 16 वर्ष असताना डेट वर गेलेलं. तर तिकडे खूप घाणेरडा किस्सा आलेला माझ्यासाठी. खूप एम्बॅरेसिंग होतं. एम्बॅरेसिंग खूप माझ्यासाठी होतं तेव्हा, की मी टिकटॉकवर एका पुरुषी बोलायचो. ठीक आहे, टिकटॉकवर चॅटिंग होते. तेव्हापासून करतो मी, कंटेंट टाकतोय. काय नाही झालं अजून. हे बेडूक पकडतात, त्यांना व्ह्यूज येतं बाय. आय मीन राग निघाला भाई. नाही पकड, तुला पण येते. नाही हिंमत तो पण पकडतोच बेंडूक पण. ते तो इंस्टावरने टाकतो. तू बदलापूर राहतोस ना, हां. तिकडे कुठे ट्रेकला गेलास वाघबीळ वगैरे? अरे किस्सा सांग तुझा ट्रेकचा. कस्टमर शोध. बदलापूर अरे कस्टमर. म्हणजे तिकडे बरेचसे ट्रेक्स आहेत, तर तू नाही मी दमतो मला दम लागतो. दम लागतो तुला? ट्रेकिंगला कंटाळा येतो दादा. कोण नसतं माझे मित्र सगळे आळशी आहेत, त्यामुळे कोण नाही बाई ट्रेकला वगैरे. आणि झालंच नाही असं कधी की ट्रेकला जाऊ. आमच्या डोंगर वगैरे आहेत, पण नाही. आमचं ट्रेकच आहे सगळं, जंगलच आहे बाई बदलापूरला. बरं तू हां आणखी काही तुमचं ट्रॅकबद्दल काही राहिलंय? जस्ट तेच विचारायचं होतं मला, की अरे आमची न्यू ऑफर आलेली 90 काही पेच करायचं तुम्हाला. दुसरं नॉर्मल ट्रॅकिंग विरुद्ध सोडून काही आहे आणखी? ते सोडून काही विचारायचं पर्सनॅलिटीबद्दल, की तुम्ही विचार करून आले की बस चढतो की नाही चढतो? डिस्काउंट हां आहे ना. मराठी लेजंड कुपन कोड यूज करायचं असं. हां मराठी लेजंड कुपन. तुम्हाला जर यायचं असेल तर आकाश आपल्यासोबत येतो ट्रेकला, तर येऊ शकता तुम्ही. तुला नवीन बोलायला, नवीन लोकांशी बोलायला आवडतं असं. आपण एक सिच्युएशन करायची, तू काहीतरी नवीन एकदम अचानक तू अशी बोलतोय, तो येतोय बोलायला आणि बोललो मी तिच्याशी. तिने काय केलं माहितीये का गाईस, ही गेली की मी समोर उभा होता. ठीक आहे, मी बसलोय. मिस्टेक. ओके, हिला माहिती असून ती जेंट्स टॉयलेट, मी पहिल्यांदा आतमध्ये आलेले. मी हिला बघतोय. कशाबद्दल बोलते तर सांगा. तर आपला समज सांगा कुठं. सॉरी गाईस. तर आता समज मी इथे बसलोय, मी इथे बसलोय. इथे ही ग्रीन रूम आहे आणि हे वॉशरूम आहे. सॉरी, हे वॉशरूम आहे पण. तर आता ही गेली, अशी आली, ही वॉशरूमला गेली आणि जेंट्स वॉशरूम होतं आणि ऑलरेडी तो एक कंटेस्टंट आहे, तो आतमध्ये होता आणि माझ्याकडे बघते, हिला समजतंय जेंट्स टॉयलेट आहे. नाही समजत मला. आतमध्ये जाऊन सांगितलं की अरे तिला सवय डबल सीट बसायची. बट लिसन, ऐका. बटरफ्लाय सांगितलं रे मला की तिथं बटरफ्लाय जिथे आहे तिथे जा तू वॉशरूमला. मला कसं कळलं? मी जस्ट आत आलेले, मग तुला मी भेटले, नंतर मग मी बोलले ना की मला बाहेर जायचंय. मग नंतर मग मला कळलं, नाही तर मग मी शोधत होते. तुला शोधायला मी तिथे आतमध्ये येते, तू मला सांगितलं नाही तू कुठे आहे. त्याला वॉशरूमला काय शोधते? वॉशरूमला नव्हते शोधत मी. मला माहिती पण नाही. आणि नंतर मग तो मला असं बोलतोय, मी इथे म्हणतोय, ती परत तिथे चालली बाहेर येऊन. आतमध्ये असं वाटत होतं की तिथे रूम्स आहेत. मग मी बघणारच ना ऑब्व्हियसली. ठीक, म्हणजे बघितलं का तू काय नाही ना तिथे? मला वाटायचं ना असं JNG लोकांमध्ये खूप इंटरेस्टिंग गप्पा होत असतील. माणूस आतमध्ये जातोय, बाथरूमवर 5 मिनिटं बोलले भाई भाई. तुम्हाला तर आणखी लई जगायचे. इन्व्हेस्टमेंट लई लांब आहे तुमच्यापासून भाई. ठीक आहे भाई, एकदा जोरदार टाळ्या भाई भाईसाठी भाई. थँक्यू गाईज. सो थँक्यू भाई, तुमचं झालं. आय होप तुमचं सगळ्यांना कळालंय भाई. थँक्यू. मेक माय ट्रिप. सस्ता मेक माय ट्रिप. ठीक आहे, पुढचा अल्ट्रा लिजंड हातवरती करा मित्रांनो, कोण लिहायचे तिथे. 1 2. अरे तो खाली बसून पण बोलतोच आहे. बोलायचं येऊन जा मित्रा, येऊन जा. येऊन जा. एकदा जोरदार टाळ्या भाई भाईसाठी. जेव्हा मला सागरने रूममधनं काढलं होतं, जेव्हा मला कळलं की ढेक नाही असं, तेव्हा मला प्रणवने घेतलं होतं रूममध्ये. भाई प्रत्येकासोबत कसा किस्सा आहे आकाशचा भाई? प्रत्येकासोबत झोपलाय तो. झोपावं लागतं. आता मुंबईमध्ये महाग आहे ना फ्लॅट थोडा. ठीक आहे भाई. काय नाव आहे मित्र तुझं? प्रणव. प्रणव. आणि काय करतो?
मी चढतो सिनेमॅटोग्राफी करतो व्हिडिओ. मग त्याच्यासोबत कसं काय कोणासोबत? ते आता आला नाही, ट्रेकिंगला जातो त्याच्यावर चढायला एकत्र. चढतात लोक जेव्हा चढतात व्हिडिओज काढतो त्याचे. कुठला आहेस तू? मी चाळीसगाव. नाशिक. चाळीसगाव खूप भारी भाई. चाळीसगाव माहिती सगळ्यांना? भारी काय भारी चाळीसगावचं ते एकतर चाळीसगावचं आकाश भारी आहे. तो चाळीसगाव आहे गाव. अरे भाई अरे यार मी मला चाळीसगाव त्याच्यामुळे माहिती ते गायछाप वगैरेची पण काहीतरी आहे तिकडे. गायछाप दुधाचं पण बरंच काही आहे. मी कन्नडला ते जवळच गाव तिथं राहायचो म्हणून मला माहिती आहे. कन्नडचे आहेत कपिल भाई. हा मग कन्नड महाराष्ट्रातच आहे भाई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फॉर साहिल साळवी. अरे स्टार्ट लॅब. अरे साहिल. अरे हो बापरे. हां ओके. अरे बापरे. अरे बास्केटबॉल. अरे बेसबॉल. येस कम ऑन. या कबड्डी या. मराठी लेजंड जसं हटाला पेटला मग बॅट मला घेतला ती पण त्या लेजंड जी राईट इंडिकेटर दाखवून टर्न मारते लेफ्टला. प्रत्येक जे लेजंड इकडे प्रत्येक जण सादर शर्टवरती मारून टाईट करून कॉलर. चर्चेत चालूच आहे कारण काम देतो पॉवर. यू कॅन नॉट बी लाईक कसर विथ आणि स्मॉलर. दिलेल्या प्लेटमध्ये पोल पाडून खात नाही त्यात. जिकडे रिस्पेक्ट न भेटत आम्ही जात नाही त्यात. व्हेरी इम्पॉर्टंट वी ओनली टार्गेट दॅट. Let's fuck that society, let's forget that. Don't underestimate असलेले जण पाहिले. We are not chasing money, we are chasing greatness. 70 जण हेट देतात एक खास करून. आम्ही खालून घालतो बांबू आणि डायरेक्ट काढतो वरून. प्रत्येक जे लेजंड इकडे हार्ट आमचं गोल्ड आहे. प्रत्येक शाहूल आणि प्रत्येक सोल्ड आहे. प्रत्येक गल्ली प्रत्येक चौकात एक होर्डे. प्रेरणा सगळा लक्ष्मी कंबेरडे म्हणून तेंडुलकर बांधील कुणाचा म्हणून नाजस कलरींसाठी हात वरती पाहिजे थोडा आवाज कर म्हणून म्हणतो तेंडुलकर नाही तर गावस्कर. जे काय करायचंय ते रावस्कर. वेळ नाही बांधील कुणाचा म्हणून नाजस कलरींसाठी हात वरती पाहिजे थोडा आवाज कर. आम्ही तिथले बाप इथली आई पण पण अधिक दोन असलेले पाहिले 56. तो सुद्धा लेजंड. ओळख कोण? ज्याला जोक कळलाय माझा ज्याला नाही कळलाय तो पण. मराठी लेजंड साठी हात वरती पाहिजे. आमची बरोबरी करण्यासाठी टाच वरती पाहिजे. उफर चालू आवाज फुल काच वरती पाहिजे. मला एक लेजंड माईक वरती एक बीट वरती पाहिजे. आपण आत्ता मध्ये गायची वेळ कधी सांगून कुणावर आलती का? सारे गदे गम गम सारे सारगम पद पदने धनी लेजंडच्या नादाला लागायचं नसतं. दिलेल्या बोटाला चावायचं नसतं. करायचं कष्ट बोलायचं स्पष्ट. मोठे बोलताना बोलायचं नसतं. कष्ट बोलतं बहुतेक म्हणून झालो बॅकलिस्ट. लेजंडचं वादळ आले जागा झालं बेस्ट. पुणे झाले काबीज आता दिल्लीमध्ये फेस्ट. आल्या दख्खनचा दुपक आणि एमिनिम फेस्ट. मित्र किती कशी जमा हे काय वर नसतं. नाहीचं बळच करू नको बोट. जेवढं पोट तेवढंच खायचं. ते घडणार तेच व्हायचं. आपण फक्त बसून पाहायचं. आता हुक बोलणार मी तुम्ही माझ्या मागे गायचं. तेंडुलकर पण नाही तर गावस्कर. जे काय करायचंय ते रावस्कर. वेळ नाही बांधील कुणाचा म्हणून नाजस कलरींसाठी हात वरती पाहिजे थोडा आवाज कर म्हणून म्हणतोय एकदा जोरदार आहे सायन्ससाठी भाई. क्या बात आहे भाई. खूप भारी भाई खूप भारी. जे इथे येऊन असं करत होता ना हे ऑडियन्स मध्ये भाई भारी वाटलं मला ते. खूप भारी भाई खूप भारी. साहिल कसं वाटतंय शो मध्ये येऊन? एक नंबर. तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट आणि क्राऊडला पण सॅल्यूट. क्या बात आहे. अरे आणि थँक्यू. खूप पुढं जावत राहावं. आणि एक म्हणजे कलाकार जी आहे ते पण या शोमध्ये आणि किल करून टाका. गाईज आय वॉन्टेड टू ॲड समथिंग की हा जो कपिल आहे शोचा होस्ट, तर हा शो इंद्रियल असं प्रॉफिटेबल वगैरे नाही आहे. फक्त एक मराठी कल्चर बनवायचं आहे, ते मोठं करायचं आहे, त्यासाठी तो बनवतोय, खर्च करतोय सगळा वगैरे वगैरे. बियर खूप ताडी स्वस्तात भेटते ना भाई. पण एवढी एनर्जी वगैरे कशी? एकदम नेहमी असाच एनर्जी मध्ये असतो तू. वा एक नंबर पाहिजे ना. थोडं ताडी मराठी ठेचा बिचा खाऊन आलोय ना. ठेचा बिचा खाऊन आलाय? हा ठेचा बिचा पाहिजे. कुठला आहेस तू? आपण USA युनायटेड स्टेट्स ऑफ अंधेरी. वाईफ नाही कळत नाही भाई खूप. अरे हाफ चड्डी. अरे गोटी वगैरे दाखवतोय स्टेजवर येऊन. भाई लपवायचं असतं आणखी. वरती काय करतोय? बॉल पण दाखवणार होतो. आम्हाला टेबल टेनिसचे बॉल नाही बघायचे भाई. ते छोटे आहे अक्रोड आहे. ठीक आहे.
टू मच ब्रो इमॅजिनेशन. खूप मुली पटवत असतील ना ह्या स्किल ना. एक नंबर. एक नंबर. सगळे एक नंबर आहे. चावट त्या पण. चावट पोरी. चावटपुरी म्हणजे काय असतं चावटपुरी म्हणजे? बॉल पकडू का? नाही ते कसे इम्प्रेस होतात. अरे वाव. तुला नेहमी बॉल हवाच असतो बोलते. काय 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 बॉल हवाच असतो सोबत असं. हा बॉल कोणी टच केलं तर मला नाही आवडत. बॉलला टच केलं तर नाही आवडत. पोरींनी पण लात सरळ तोंडात लात हा सर असं श्रुतीला घेतात ना. फुटबॉलर आहे. श्रुतीला पण टच करू दिला नाही यार. मध्ये तू पेन्सिल ठेवली होती म्हणून पेन्सिल दिली ना. हो नाही खरं राग येतो तुला कोणी टच केलं तर? रिअली तर काय का बरं एवढं जशी म्हणजे कसं हा बॉल आहे तर आज मी इथं आहे. नाही तर मी नसलो असतो. सगळे सगळे खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. बडा हॉल खूप छोटा आहे. तर याने लिहिलंय इट्स अ डीप एंड डार्केस्ट सिक्रेट. गर्लफ्रेंडच्या बहिणीला डेट केलंय. ओ अरे गर्ल समोरून देणार मग घेणार का नाही? भाई येतं तुझ्या टी शर्टवर पाहिजे भाई. समोरून देणार तर घेणार की नाही? बरोबर की नाही? त्यांना काय विचारतोय? ते सिंगल बसले सगळे. ते लोक पण खूप चावट आहे. पाठीमागे काय काय करतात माहिती आहे सगळं. काय पाठीमागे काय करतायत? अच्छा मागे पाठीमागे काका बसलेत. काका ऑल गुड नाही. कसं झालं ते? तू एकीला तुझ्या गर्लफ्रेंडला डेट करत होता. ती असताना तू तिच्यासोबत डेट केलेलं जे पण केलेलं. हां ती बाहेर जायची तर मी आत यायचो. हा म्हणजे इन द सेन्स आता ती गेली तर मीच येणार ना. फ्री स्टाईल. राईट फ्री स्टाईल. पण तिथं पण तिला बॉल सोबत शिकवायचो. तू डान्स पण करतो म्हटलं तू. हा तर फक्त तेवढा एक स्टेप की बाकी पण आणखी? नाही खूप आहे म्हणजे करतो थोडं. त्यामध्ये ॲफ्रो आहे खूप सारे म्हणजे. 2 मिनिट बॉईंग डीजे काही करशील? 2 मिनिटं करशील काहीतरी? काय डान्स? हा तर स्टेज हलवावं लागेल वापस आहे ना? नाही हा ठीक थोडं आहे. म्हणजे हार्डली 10-15 सेकंड. हा चालेल. गाणं प्ले करू शकतात? हो करतो ना. फुटबॉल पण लागेल तुला? ठीक आहे विदाउट फुटबॉल वर का? हा ओके भाई. अरे भाई प्रत्येक शो सोडे प्रत्येक गल्ली प्रत्येक चौकात कोरडे प्रेरणा स्थळ असो शराफ लक्ष्मी कंबेरडे म्हणून तेंडुलकर नाही तर गावस्कर. जे काय करायचं गावस्कर. वेळ नाही बांधील कुणाचा म्हणून नाजस कलरींसाठी हात वरती पाहिजे थोडा आवाज कर म्हणून म्हणतो तेंडुलकर नाही तर गावस्कर. जे काय करायचंय ते रावस्कर. वेळ नाही बांधील कुणाचा म्हणून नाजस कलरींसाठी हात वरती पाहिजे थोडा आवाज कर. आम्ही तिथले. अरे भाई क्रेझी भाई. खूप भारी भाई खूप भारी. थँक्यू. भाई याच्या व्यतिरिक्त काय करतात तुम्ही? हा म्हणजे मॉडेलिंग पण करतो. अच्छा प्रोफेशन तुझं मॉडेलिंग आहे? नाही प्रोफेशनल फुटबॉलच. हां आणि बट मॉडेलिंग कसे आता फुटबॉलमध्ये तर खूप सारे शो शूट्स येत राहतात तर त्या रिलेटेड पण करतो. आवडता फुटबॉलर कोणता आहे तुझा? आवडता आहे आपला रोनाल्डो आवडतो. पोरी कसे फ्लॅट होतात त्याच्यावर ॲप्स बघून. मग पोरी फ्लॅट होतं म्हणून तुला आवडतो तो? हां ते कसं मधी ट्रेंड आलेलं ना एक्स मारलं तर पोरी जवळ येतात. हां तसं रिलेटेड. अच्छा ॲप्स विप्स काढले तर पोरी पण बघतील ना. मेस्सी नाही आवडत? नाही यार म्हटला येतो काय हाईट कम फाईट जाता. तुझे एकदम पर्सनल तू एकदम असं यार छोटी आयडी नाही आवडत आहे. तो फुटबॉलर आहे ना तू. मग फुटबॉल वगैरे बघायचं. हाईट हेडर बिडरसाठी. अरे बरोबर की नाही? बरोबर का नाही? नाईस. ब्रो पण तुझं लग्न होणार नाही याच्यानंतर तू असं बोलशील तर? आता काय करू शकतं? जे भेटल ते करायचं. जे ताटात येतं ते खायचं. आधीच बॉल आहे त्यांच्याकडे. इम्रान हाशमी सस्ता. इम्रान हाशमी सस्ता. बिगे होट तेरे प्यासा दिल मेरा. लव यू रिस्पेक्ट. अरे भाई खूप भारी भाई. तू कधी पहिल्यांदा किती वर्षाचा होता जेव्हा डेट करायला चालू केलं तेव्हा? 5 वर्षाचा. नाही एक्सपिरियन्स नाही वाटतं मला. हा म्हणजे पोरी आता जाऊ द्या. ट्युशन टीचरवरती लाईन मारायचं. नाही लहान होते ना पोरी सोबत थोडं चॉकलेट. तेव्हा कसं कॉफी बाईट यायची ना. हा मग आपण पण कॉफी द्यायची मग ते बाईट करायची इथं तसं रिलेटेड. चावट होतो म्हणजे चावट. तुला अर्धी मुंबई चावटच वाटते का?
नाही तसं नाही, इट्स डिपेंड्स. डिपेंड. ब्रो तुला कोणी बोललंय का तू डिवाइन सारखा दिसतो असं? हाँ गली गैंग, हाँ तुम लोग चिल करेंगे अपन ड्रिल करेंगे, भाम भाम. अब बोले पानी पे चल, पानी, लेट्स गो. तो आपल्याच एरियातला आहे. होऊन जाऊन दे. अच्छा खूप. छोटे अच्छे से बात कर. मैं मेरे माँ के लिए जी रहा हूँ. मैं मेरे माँ के लिए जल जी रहा हूँ. तू नेहमी असा एनर्जी मध्येच असतो. हा याच वाईब. आयुष्यात काय लिहिलंय, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. वेळेला केळं आणि उपासाला सीताफळ. भाई तुझ्या डीलरचं नाव काय यार? डीलरचा नंबर. पण तुला फुटबॉल मध्येच करिअर करायचं काही आहे आणखी जे करायचं तुला? फुटबॉलमध्ये. फुटबॉलच म्हणजे माझा एक ड्रीम पण आहे. म्हणजे असं मी आहे, बट माझा एक पर्सनल पण लाईफ आहे माहिती. बट मला एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचा आहे फुटबॉल फ्रीस्टाईल. काय? तर ते जे स्पिन केलेलं ना मी त्याच्यामध्ये, तर मॅक्झिमम किती मी करू शकतो, तर त्याची प्रॅक्टिस चालू आहे. आय विश तुमची ब्लेसिंग असेल तर ते पण मी कम्प्लीट करेन. आणि माझा जो स्टुडंट आहे त्याला पण मी स्पेनला पाठवतोय ॲज अ फुटबॉलरसाठी. फुटबॉल फिरवायला, फुटबॉल खेळायला. अच्छा. मी खरंच साहिलला बघितलंय, साहिलचं इंस्टाग्राम खरंच खूप टॅलेंटेड आहे तो. थँक्यू. बघा तो इंस्टाग्राम सांगून दे म्हणजे फॉलो करतील. नाही टाकून दे तिथं, सांगून दे काही हरकत नाही. सांग. साहिल साल्वी 8E. याला सगळ्यांनी ब्लॉक करा, सगळ्या मुलींनी ब्लॉक करा. सांभाळू ना, बॉयफ्रेंड बाजूला असेल तर नंतर करा. ते किती वेळ फिरवलंय मॅक्सिमम? किती वेळ फिरवलेलं आहे पण तुझी ज्यासाठी गिनीज वर्ल्डची प्रॅक्टिस करतोय? आता माझं कम्प्लीट झालंय की 42 सेकंड. 42 सेकंड मध्ये फिरू शकतो. आणि काय रेकॉर्ड काय आहे? रेकॉर्ड अजून कोणी केला नाही. तर मग तर 42 ला पण होईल ना मग. हा बट मला अजून करायचं आहे की कोण ब्रेक नाही करू शकत, त्यामुळे. टू गुड. व्हॅलिड क्वेश्चन. रिस्पेक्ट ब्रो, रिस्पेक्ट. नो इट्स ओके. नाही ठीक आहे. आय कॅन अंडरस्टँड. बट खरं खूप भारी पर्सनॅलिटी आहे भाई. आपण माणूसच भारी आहे. खूप भारी. किती वाजता उठतो सकाळी? हा तू माझा जेव्हा उठतं नाही, तू किती वाजता उठतो? हा म्हणजे मी आता पोरं रिलेट करू शकतात. टू बी ऑनेस्टली पोरं रिलेट करू शकतात. ऑफिसला जायचं असतं तर बॉस उठतो तेव्हाच आपण जो अँटी क्लॉक बोलतात ना असं. तर तिथूनच येतात का पाण्याच्या शाळेत? नाही ते थोडं एक बोलतात ना आपल्याला प्रोवॉक करतात. चल उठ. भाई एवढीशी गोष्ट आरामात तू इथं हात लावतोय. आरामात सांभाळ. एवढीशी गोष्ट पूर्ण बॉडीला प्रोवोक करते. ऑब्विसली. अच्छा. आणि झोपतो किती वाजता? झोपतो जीवावर. जेव्हा फुटबॉल खेळून झाल्यावर. बरोबर. फुटबॉल खेळून झाल्यावर. नाही ब्रो, स्माइल चांगली आहे तुझी खरंच. थँक्यू सो मच. चल कधी का. प्रणवला काहीतरी विचारायचं तुला. मला अरे हा प्रणव तू पण आहे. तुला माहिती ना ओयो मध्ये कॅमेरा लावतो तो. 600 रुपये. नाही हो 500 रुपये तास. हो की 2 तास. अरे भाई आमचं जे डिपेंड ना आता किती पैसे तुम्ही देऊ शकता. ते पण कपलला बघतात ना की तू गेलाय ओयो मध्ये वगैरे? नाही मग कुठे जात तू? घरी आहे. खूप आहे. घर इज अ सेफ. अच्छा. काय मग नंतर येतात काकी बिकी कॅमेरा ठोकायला. नंतर बोलला नाही घरी कोण नाही. गर्लफ्रेंड किस्सा आला कधी? गर्लफ्रेंडला आणलंय घरी आणि असं काही किस्सा आलाय? खूप वेळा यार. काय एखादा किस्सा असा फनी वाला किंवा असं काही एम्बॅरेसमेंट वाला असं काही आहे का किस्सा? हा गर्लफ्रेंड ती बाजूची आली. तिला माहिती आहे. बाजूची कोण? ती काकी राहायची. कशासाठी आली? टकटक करायला ना? जबरदस्ती. म्हणजे तिला माहिती आहे पोरगी आतमध्ये शिरली. मी डोर लावला, कर्टन लावले, सगळं लावलं, गाणं पण चालू झालं. तर तिला माहिती आहे काम चालू झालं आता. ठोकते. तर मला कळलं की हिच्यामध्ये किडा आहे काय. हीच काय माझं बोलते ना विल्हेवाट लावणार आहे आयुष्यात. ती ऑकवर्ड डेट काहीतरी लिहिलंय त्याने. चिकन करी पडलेली. करी पॅन्ट वरती पडली. टिश्यूचा बॉक्स इथं होता आणि चिकन करी. फुटबॉल खेळत. नाही. ओके.
खायला गेलो गर्लफ्रेंड सोबत डेटवर, तर असा टिश्यू घेतला आणि खेचला ना तर ती चिकन कढी तुझ्या बोनलेसवर पडली. कबाब शीख कबाब, बोनलेस नाही, शीख कबाब. अरे तिने मांजर मागे घेतली भाई. ती पण खाईला. हेच की पोरी विचारतात की फुटबॉल कसा फिरवतो, म्हणजे ते बोललेलं ना आता. झालं का? मुलं विचारल्यावर काय करतो? हा, मुलं विचारल्यावर मग मुलांनी राणी घेतून भारी पर्सनॅलिटी भाई, खतरनाक. कॅरेक्टर सोडत नाही. घाबरलोच मी त्याला बघून, की काय विचारू राहायचं आयुष्यात. इंट्रोवर्ट लोकांबद्दल काय वाटतं तुला? असं मित्र आहे तुझे इंट्रोवर्ट जे काहीच बोलत नाही, एकटे एकटेच राहता गुच्चू गुच्चू असं? तिला मामू लोक असतात, ढिल्ले लोक. म्हणजे काय त्यांच्याशी बोलायचं काय, जे म्हणजे बोलता ना थोडे आपा हा हॅलो, त्यांना लांबट ठेवा. बरोबर की नाही? बरोबर की नाही? अरे बाई मग तुझे सगळे मित्र असेच एकदम ते काहीतरी बोललेच कंटिन्यू? हाय म्हणजे थोडे, बट ते लोकांना थोडं. मित्रांसोबत असं काही भारी किस्सा केलेला आहे तू? असं एकदम काहीतरी वाईल्ड किस्सा की काहीतरी झालंय असं, की किस्सा म्हणजे असं कुठेतरी फसलाय असं काहीतरी? हा, राडे तर खूप केले कॉलेजमध्ये. मारामारी सरांना पण दिले, म्हणजे सरांना कशाला दिलं? क्लासचे जे सरांना का बरं दिले? पोरींना घेऊन कसं तो थोडा हा हे, आणि आपण पोरं करायचं. हा तर कसं, आणि आपण पोरं म्हणजे बोलणार सर ये सिखाओ, तो बोलतो नाही यार ये नहीं हो पाएगा, हे नाही होणार ते नाही होणार. मग तेव्हा त्याला थोडा बोलता गोनी शॉट. काय गोनी शॉट? म्हणजे जात होता मागून गोनी, फुट सरळ. आता आपण मराठी माणूस माहिती आहे, मारायला गेले तर 10 लोक अजून येतात, मारून घेतात. घरी तर वाईफ बरोबर कोणाबरोबर पण फाईट होत असते तर ते लोक हात साफ करून घेतात. त्याच्या सरांना कळलंच नाही आहे ना लास्ट पर्यंत की तू हा यार, अरे नको यार, सॉरी कशाला बोललो. पण मला वाटत तुला भीती वाटते कोणाची भाई? नाही असं काही नाही यार. तू मूवी वगैरे बघतो मराठी? कोणती एखादा फेवरेट मूवी आहे तुझी कोणती? माझी तर अशी खूप आहे, म्हणजे तारे जमीन पर बघितलाय का? तारे जमीन पर नाही यार, काय करू जमीनवर तारे आणून. तुझ्या हातावर तारे तुम्ही लोकांनी दिलेले आहे त्यामुळे आलं, तुमच्यामुळे. आय लव्ह यू. अरे अरे अरे. ओयो बुक. ले टपाट. कॅमेरा मी घेऊन येतो. तुला मुली वगैरे जेव्हा तू डेट करायला जातो कोणत्या 2 क्वालिटीज आवडतात मुलींमध्ये? म्हणजे फिगर बिगर तर आपण ते तर सोडून टाका, कोणाला जज नाही करायला पाहिजे ऑनेस्टली. लाईक प्रेमा स्वभावाच्या असायला पाहिजे. अच्छा, म्हणजे असं तुला स्वतःच्या हाताने खाऊ घातला पाहिजे? नाही नाही, तसं नाही एवढं. म्हणजे मला कसं प्रेमळ स्वभाव कसा? म्हणजे कसं कुठं जाताना असं हातबीट. अच्छा, वाटायला पाहिजे. 10 लोक बोलायला पाहिजे, अरे भाई क्या कडक पीस लेके घुम रहे. नाही ते पण इम्पॉर्टंट आहे ना. आता आपण पण असा राहतो, आपण कोणच्या हा आहे बा क्या बोल रे ऐसा पोरींला घेऊन फिरलो तर मजा नाही येणार ना. आणि एक गोष्ट जे आवडत नाही की नाही ही क्वालिटी असली तर मला डेट नाही करायचं. हा, जे अगर ती माझ्या फुटबॉल रिलेटेड काय बोलली पण तिला फुटबॉलच भाई. नाही कोणी बोललं ना, म्हणजे अरे क्यू जा रहा है प्रॅक्टिस, वाय आर गोइंग एंड ऑल. भाई हे काय पोझिशन भाई? मॉडेल डिपेंड करतोय. मॉडेलच्या 3-4 पोज वगैरे. तू तो नाही, इट्स डिपेंड ऑन ना. फुटबॉल असला तर थोडासा बॉल बिल. ठीक आहे, बट एक जोरदार टाळ्या भाई सायसाठी. खूप भारी, खूप भारी भाई, खूप भारी, खूप भारी. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच फॉर कमिंग भाई. थँक्यू, तुमचा शो अजून खूप मोठा हो. थँक्यू सो मच भाई. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच फॉर कमिंग भाई. थँक्यू सो मच फॉर गुड स्पोर्ट्स भाई, गुड स्पोर्ट्स. मजा आली साहिल. सॉरी काय चुकीचं बोललो. अरे काही नाही, खूप भारी होता. खरंच टॅलेंटेड होता यार. खूप हा सच्ची भाई, खूप भारी. अजून काही राहिलंय? ठीक आहे भाई, थँक्यू सो मच. आपल्याकडे आला आहे रिझल्ट. सो टॉप 3 परफॉर्मन्सला मी रिक्वेस्ट करतो स्टेजवर या. तर ऋषिकेश प्लीज स्टेजवर एकदा जोरदार टाळ्या भाई ऋषिकेशसाठी. सोहमसाठी जोरदार टाळ्या. सोहम प्लीज स्टेजवर आहे. आणि साहिलसाठी जोरदार टाळ्या भाई. आहे ना साहिल भाई?
बोले तो तकलीफ. भाई साहब भाई साहिल भाई तू गॉगल घालून का पण त्याला पहिले किती भारी वाटतंय. ठीक आहे. सो टॉप 3 एकदा जोरदार टाळ झालं पाहिजे मित्रांसाठी यार. सो याच्यामध्ये तेच थोडं मार्कामुळंच कमी जास्त ते पण तुम्हाला जसं वाटलं असेल त्यानुसार आहे. तर सगळं सब्जेक्टिव्ह जास्त लोड न घेऊ. सगळ्यांनी चांगलं परफॉर्म केलं. एकदा बाकीच्या कंटेस्टंटसाठी पण जोरदार टाळ झाले पाहिजे. सो आजच्या तिघांपैकी जो विनर आहे कोण आहे, काही गेस वगैरे भाई? तर एकदा जोरदार टाळा बहुत. साहिल भाई, साहिल थँक्यू सो मच भाई. एकदा जोरदार टाळा. थँक्यू भाई. गाणं झालं पाहिजे भाई. थोडंसं डान्स. साहिल भाई विनिंग डान्स भाई. थोडं गाणं 1 मिनिट. हां लेट्स गो. 420 गोना लागला गफलतीचा काटला. मराठी लेजंड जसं हट्टाला पेटला. मग बॅट मला घेतला. ती पण त्या लेजंड जी राईट इंडिकेटर दाखवून टर्न मारते लेफ्टला. प्रत्येक जे लेजंड इकडे प्रत्येक जण फादर. शर्ट वरती इस्त्री मारून टाईट करून कॉलर. चर्चेत चालूच आहे कारण काम देतो पॉवर. यू कॅन नॉट बी लाईक कसर विथ जनी स्मॉलर. पाडून खात नाही त्यात. जिकडे रिस्पेक्ट न भेटत आम्ही जात नाही त्यात. जे इम्पॉर्टंट वी ओनली टार्गेट दॅट. फक दॅट सोसायटी. लेट्स फॉरगेट दॅट. थँक्यू भाई. थँक्यू सो मच. जोरदार टाळ भाई साहिलसाठी. थँक्यू सो मच. ऋषिकेशसाठी सोमसाठी पण जोरदार टाळ झाले पाहिजे मित्रांनो. थँक्यू सो मच. सो दॅट वॉज द शो. थँक्यू भाई. थँक्यू सो मच भाई. खूप एंटरटेनिंग झाला शो. सगळ्यांना आवडला आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल फॉर शुअर. तुमचा आवडत्या कंटेस्टंटचं नाव कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आवडेलच. आणि असंच मराठी लोकांना सपोर्ट करत राहा. मराठी लोकांनी अशा मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या पाहिजेत. येस हॅलो, मी मराठी लेजंड्समध्ये होते आणि माझं नाव आहे क्रेझी श्रुती. आणि मला इथे खूप मजा आली. मी खूप जोक मारले. मी खूप जोक ऐकले. ठसका मला बसला स्वतःच्या थुंकीमुळे. सो खूपच एन्जॉय होता हा शो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि खूप एन्जॉय केला मी. ओके मित्रांनो, तर मुंबईतला आपला पहिला मराठी यांचा शो संपला आणि खूप धमाल आलेली आहे. सीड, आकाश आणि श्रुतीनं म्हणजे मजा आली आहे खूप जास्त. आणि आम्ही आता असं करत राहू मुंबईमध्ये शो. तुम्ही पण येत राहा. तुम्ही सांगा कसा वाटला तुम्हाला शो आणि आणखी कोणत्या सिटीमध्ये शो हवा आहे ते पण टाका कमेंट्समध्ये. थँक्यू. बाय.